मी शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप सेना युतीकडनं यापूर्वी निवडणूक लढवली होती आणि 12-13 फेऱ्यापर्यंत मी पुढे होतो. 13,000 मतांनी मी त्या ठिकाणी पुढे होतो. थोड्या निसटत्या मतांनी माझा यापूर्वी पराभव झाला. मागच्या निवडणुकीत मी तयारी केली होती, परंतु पक्षाने सांगितलं पक्षशिस्त म्हणून मी थांबलो. परंतु मी माझा संपर्क जेव्हापासून पराभव झाला तेव्हापासून माझं चालू आहे आणि आत्ता मी मतदारसंघामध्ये जे फिरतो आहे तर लोकांमध्ये बदल करण्याची मानसिकता आहे. सध्याचे जे आमदार आहे आमच्या शिर्डी मतदारसंघातले विखे आणि त्यांचा परिवार यांच्याबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष आणि नाराजी आहे आणि लोक शिर्डी मतदारसंघामध्ये बदल करायच्या मानसिकतेत आहे. आणि लोकांनी मला विनंती केली की तुम्ही शिर्डी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची गरज आहे, तरच तुम्ही निवडून याल, तुमच्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल. मी लोकांच्या विनंतीचा विचार करून विधानसभेची शिर्डी मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रत्यक्ष भेटणार आहे. या अगोदर काल परवा पत्रव्यवहारही केला आणि त्यांना भेटून मी परिस्थिती सांगणार आहे की जर शिर्डी मतदारसंघातले उमेदवार बदलले नाही तर इथं लोक परिवर्तन त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून मला यावेळेस संधी द्यावी अशी विनंती मी वरिष्ठ नेत्यांना भेटून त्या ठिकाणी करणार आहे. मी ही विनंती मी आज ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर मला माहीत आहे की आमच्याकडं अशी पद्धत आहे की लोकशाहीमध्ये एखाद्याने जर उमेदवारी मागितली तर तो काही गुन्हा नाही, परंतु लगेच खोट्या नाट्यात तक्रारी, बदनामी, उमेदवार मॅनेज आहे. मी 35 वर्ष 40 वर्षाच्या राजकारणात कुणालाही मॅनेज झालो नाही. स्वाभिमानाने निवडणुका लढवल्या. सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे की राजेंद्र पिपाडा कोणाला त्या ठिकाणी मॅनेज होणार नाही. शिर्डी मतदारसंघात जे असंख्य प्रश्न प्रलंबित आहे, उदाहरणच सांगतो मी. साधा शिर्डी नगर रस्ता, हजारो लोक त्या ठिकाणी आत्तापर्यंत मृत्युमुखी पडले. कालच त्या ठिकाणी एक बनसोडे नावाचा एक तरुण मुलगा विश्वनाथ बनसोडे ट्रक खाली त्या ठिकाणी गेला. हजारो लोक त्या ठिकाणी जायबंदी झाले, तरी 25 वर्षात साधा रस्ता सुद्धा होऊ शकला नाही. 55 वर्ष झाले निळवंडे कालव्याचं पाणी आमच्या शेतात गेलं पाहिजे अशी भावना सर्वसामान्य शेतकऱ्यांची आहे. परंतु अजूनही प्रत्येक निवडणूक आली की रांगोळ्या काढल्या जातात, JCB आणले जातात, परंतु शेतकऱ्याच्या शेतात अद्यापर्यंत त्या ठिकाणी पाणी गेलं नाही. त्यामुळे गोदावरी कालवे असतील, आमच्या परिसरात धरणात पाणी असूनही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. हे जाणीवपूर्वक केलं जातं. लोकांना गरीब ठेवण्याची रणनीती त्या ठिकाणी केली जाते. असे असंख्य प्रश्न आहेत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा पुतळा सुद्धा गेल्या 20 वर्षापासून त्या ठिकाणी डांबून ठेवलेला आहे. केवळ एका महिला नगराध्यक्षाने ममता पिपाडांनी त्यांच्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणला. त्यावेळेचे मुख्यमंत्री नारायणरावजी राणे यांनी कोण शिला बसवली 99च्या विधानसभेमध्ये, आम्ही इम्प्लिमेंटेशन केलं. केवळ पुतळा आम्ही आणला तो बसवायचा नाही, तो मग त्या ठिकाणी खराब आहे असं सांगायचं, त्याचं रेकॉर्ड बदलायचं. म्हणजे राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत सुद्धा इतकं खालच्या पातळीवरचं राजकारण आमच्या मतदारसंघात केलं जातं. प्रचंड गुंडगिरी आहे. गुंडांना पाठीशी घातलं जातं उघडपणे. साईबाबा संतांच्या मंदिरात जर कोणी त्या ठिकाणी दर्शन घ्यायला आलं तर बाहेर त्या ठिकाणी त्याच्या गाडीतले मौल्यवान दागिने चोरीला जातात. वाहनांच्या बाबतीत तर विचारूच नका. अगदी आमच्या साईबाबा संतांच्या हॉस्पिटलमध्ये जर मुलगा वडिलांना डबा घेऊन गेला तर खाली येईपर्यंत त्याची गाडी चोरीला जाते. त्याच्या दृष्टीने मोटरसायकल फार मोठी गोष्ट आहे. संध्याकाळी दुधाच्या किटल्यासुद्धा त्याला नेता येत नाही. माझ्या घरासमोर 2-15 दिवसापूर्वी 2 मोटरसायकल आमच्या गेल्या. म्हणजे प्रचंड प्रमाणावर वाहनांच्या चोऱ्या, चेन स्नॅकिंग, त्यानंतर महिलांच्या गळ्यातील दागिने. शिर्डीमध्ये कधी भक्ताच्या डोक्यात कोणी वार करील इतकी भयानक परिस्थिती आहे. आणि बाहेरगावचा जर परराज्यातला जर एखादा भक्त त्या ठिकाणी चाललाय रस्त्याने तर महामार्ग पोलीस त्याची गाडी अडवतात. 2-2 तास त्याची त्या ठिकाणी बसून ठेवले जातं. इतकी भीषण परिस्थिती आमच्या शिर्डी मतदारसंघामध्ये आहे. ही कोणाच्या आशीर्वादाशिवाय, आमच्या मतदारसंघातल्या कोणाच्या आशीर्वादाशिवाय चालू शकत नाही. म्हणून सर्वसामान्य जनतेला वाटतं की इथली जी दहशत आहे ही मोडण्याची गरज आहे आणि लोकांना विश्वास आहे की मी गुंडगिरीच्या आणि दहशतीच्या विरोधात त्या ठिकाणी लढतो, म्हणून लोक आमच्याबरोबर आहे. आणि म्हणून सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी सांगतात की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवा. साईबाबा संस्थांचं हॉस्पिटल त्या ठिकाणी बंद पडावं असे प्रयोजन त्या ठिकाणी होतं. बाबांचं हॉस्पिटल सुद्धा त्या ठिकाणी चालू दिलं जात नाही. अहो, देशातल्या प्रत्येक मंदिरात फुलं न्यायला परवानगी आहे. शिर्डी एकमेव साईबाबाचं मंदिर आहे की तिथं तुम्ही फुलं निघू शकत नाही. फुलं आम्हीच बंद करायचे, फुलाच्या समिती आम्हीच नेमायच्या.
2-2, 2.5 वर्ष झाले लोक आंदोलन करतायत त्या ठिकाणी. शेतकरी, गुलाबाचे शेतकरी असतील, फुल विक्रेते असतील, छोटे छोटे सगळे हातावरचे लोक असतील, बेरोजगार झाले आणि त्याच्यामुळे ही गुन्हेगारी वाढू शकते. म्हणून हा फुल विक्रेत्यांचा विषय, फुलं नेण्याचा विषय. अहो, साईबाबा मंदिर परिसरातले 4 गेट 2.5 वर्षापासून बंद आहे. कोविड संपल्यानंतर सुद्धा लोकांना बाहेर पडायला त्रास आहे, आत यायला त्रास आहे. पण ते गेट चालू व्हावं म्हणून ग्रामस्थांना आंदोलन त्या ठिकाणी करावं लागतं. इतकी भीषण परिस्थिती त्या ठिकाणी आहे. छोटे छोटे प्रश्न आहे, मंत्री आमचेच आहे पक्षाचे, सरकार आमचं आहे, परंतु तरीसुद्धा हे होऊ दिलं जात नाही. नगर जिल्ह्यातले जे प्रलंबित प्रश्न आहेत, यादी फार मोठी होईल. 1 तास जरी बोलायला लागलं तरी त्या ठिकाणी पूर्ण नाही अशी परिस्थिती आहे. कोणत्या नेत्यांना तुम्ही भेटणार आहात? मी प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेणार आहे आणि यांना सर्व वस्तुस्थिती, ग्राउंड रियालिटी काय आहे आणि परिस्थिती काय आहे. आणि जसं लोकसभेला सुद्धा पक्षाने जो उमेदवार नगरचा बदलला असता त्या उमेदवाराबद्दल, सुजय विखेंबद्दल प्रचंड नाराजी होती, तरीसुद्धा नगरची जागा निवडून आली असती. म्हणून त्यांना सांगणार आहे की आता तरी विधानसभेला तरी जागा बदलण्याची गरज आहे. म्हणजे नगर दक्षिणेत जी चूक झाली ती दुरुस्त करण्याची गरज आहे. आता तेच लोक, जरी आता निवडणुका पैसे आणि पुढाऱ्यांच्या पलीकडे गेलेल्या आहेत, लोकांनी निवडणुका लोक हातात घेतात आपण त्या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून ज्या चेहऱ्यांबद्दल, ज्या लोकांबद्दल नाराजी आहे त्याच्याबद्दल पक्षाने विचार करून नवीन चेहरे दिले पाहिजे, ते बदलण्याची आवश्यकता आहे. हे माझं मत मी त्यांना पटवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. 100% मी सांगतो की माझं म्हणणं असं आहे की जर एखादा नेता पक्षांनी घेतल्यानंतर पक्षाची ताकद वाढली पाहिजे. विखेंना घेतल्यानंतर पक्षाचे 5 आमदार कमी झाले आणि 2 खासदार कमी झाले. पक्षाची ताकद कमी झाली. व्यक्तिगत विखेंना फायदा झाला पण पक्षाला त्याचा काही फायदा झाला नाही. पक्षाचं निश्चितपणे नुकसान झालं. हे सुद्धा आम्ही वरिष्ठ नेत्यांना त्या ठिकाणी पटवून देणार आहे, हे सांगणार आहे. म्हणजे जी सत्य परिस्थिती आहे, उद्या राजेंद्र पिपाडा कोणाच्या विरोधात ते म्हणून ग्राउंड रियालिटी बदलत नाही. सत्य परिस्थिती आहे की दोन्ही खासदार ते नसताना निवडून येत होते आणि विखे मंत्रीपद त्यांना दिल्यानंतर जर दोन्ही खासदार पडत असेल तर त्यांना दिलेल्या सत्तेचा काय उपयोग आहे. उलट त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं काम केलं फक्त. म्हणजे सत्ता त्यांच्या कुटुंबापुरती त्यांनी चालवली. आमचं म्हणणं आहे की ज्यांनी वर्षानुवर्ष खस्ता खाल्ल्या, वर्षानुवर्ष पक्षाचं काम केलं, ते कार्यकर्ते कुठे आहात? काय किंमत आहे त्यांना? साधा सन्मान तरी त्यांना एखाद्या कार्यालयात मिळतो का? आज एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये जुन्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक तरी आहे का? त्यांना डायरेक्शन दिले गेलेलं आहे यांचं ऐकायचं नाही म्हणून. आमच्या कार्यकर्त्यांचं ऐकायचं, त्यांची वेगळी संघटना स्वतःची उभं करण्याचं काम चालू आहे. त्यांना पक्षाचे काही घेणं नाही काही. आमच्याकडे एक पोकळे नावाचा मोठा गुंड आहे, मोक्कातील आरोपी त्या ठिकाणी होता. त्याचं दीपक पोकळे म्हणून गुंड आहे, मोक्कामध्ये जेरबंद होता. मोक्काचा भंग झाल्यानंतर त्यांनी परत एका तरुणाचं अपहरण केलं, 10 लाख रुपये खंडणी घेतली आणि त्याच्याच कार्यालयाचं, ते सगळे आपण जे चित्र पाहिले त्याच्याच कार्यालयाचं उद्घाटन हॉटेल सनेन समोर सुजय विखेंनी त्या ठिकाणी केलं. समाजासमोर तुम्ही काय संदेश देणार आहे? जे लोकांकरता खून करतात, ज्यांनी 180 रुपयाचा गल्ला एका चहावाल्याचा, त्या ठिकाणी बढांगे नावाचा एका वंजारी समाजाचा कार्यकर्ता होता, त्याचा 180 रुपयाचा गल्ला गोळा झाला. तो गल्ला लुटायला आल्यानंतर हा पोकळे त्यांनी सांगितलं, विनंती केली की माझे 180 रुपयेच फक्त गोळा झालेले. त्याचं मुंडकं तोडलं जातं दुसऱ्या दिवशी. इतकी भीषण परिस्थिती आहे आणि त्याच्या कार्यालयाचं तुम्ही सुजय पर्व नाव देऊन उद्घाटन करता. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना की प्रचंड गुंडगिरी आहे आणि त्या गुंडगिरीला पाठबळ देण्याचं काम या नेत्यांकडून चालतं. हे फार गंभीर आहे. ती मतदारसंघातील गुंडगिरी व दहशत थांबूया आणि लोकशाही आणूया, अशी जी मागणी लोकांची आहे त्यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करेन.